नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्याचा साखरपुडा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो विजय आहे ना, विजयवर आता पार्थ भडकलाय म्हणजे ना रागाने बघतोय आणि त्यानंतर विज्जला सुद्धा राग आलाय आणि विज्जला राग आल्यामुळे काव्याला सुद्धा राग आलाय। त्याचबरोबर आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजेच की नंदिनीला कोरडी उलटी झाली। बरं का आता काय आहे ना हा सगळा काही मामला जाणून घेऊयात। तर आता आपण पाहतोय सुरुवातीपासूनच जाणून घेऊयात। नंदिनी झोपलेली आहे आणि जीवा तिच्या पायाशी येऊन बसले। आता एक सिक्रेट सांगते, हा तुम्हाला नंदिनी जागीच आहे बरं का। जीवाचं सगळं काही बोलणं ती ऐकते। आता जीवा म्हणत असतो, खरं तर नंदिनी मला म्हणजे मी तुझ्याकडून एक्सरसाइज का बरं करून घेतोय, तर ह्या सुखदुःखाच्या प्रवासात मला तुझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत जगायच्या ना, की तू तुझ्या या वजनामुळे असो, तुझ्या तब्येतीमुळे असो, माझा हात तू अर्ध्यातच सोडून जाशील आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे जग फिरायचे, तुझा हात हातामध्ये घेऊन अमेझॉनचं जंगल एन्जॉय करायचे, त्याचबरोबर कोकणात जायचे, त्याचबरोबर परदेशामध्ये फिरायचंय। ह्या सगळ्या गोष्टी मला तुझ्यासोबत जगायच्या आहेत, एन्जॉय करायच्या आहेत आणि त्यामुळे ना मला माझा पार्टनर ना अगदी शेवटपर्यंत माझ्यासारखाच फिट म्हणून हवा आहे। म्हणून मी एक नवरा म्हणून तुझी एवढी काळजी घेतोय आणि तुझी एक्सरसाइज करून घेऊन मला माहिती आहे तुला माझा राग येतोय, तू माझ्यावर चिडतीयस, ह्या सगळ्या गोष्टी तुला होत आहेत आणि ते होणं आणि ते करणं अगदी साहजिक आहे नंदिनी। मला त्याचा राग येत नाही, पण ज्या दिवशी तू हे सगळं काही करशील ना, त्या दिवशी मात्र तुला सुद्धा फार आनंद होणार आहे नंदिनी, असं तो म्हणत असतो। आता इकडे जीवा तिला किस करतो कपाळावर आणि त्यानंतर बाजूला जाऊन झोपत असतो। आता जीवा बाजूला जाऊन झोपल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थ आलेला असतो। काव्य त्याला आवाज देत असते आणि त्याच वेळेला पार्थ येतो। आता पार्थने तिच्या डोळ्यावर हात ठेवलेला असतो, बहुतेक ना काव्याचाच परफ्यूम त्याला मारलेला आहे आणि त्यामुळे काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, खरंच ना तुम्ही पण कमालच्या आहात, माझाच परफ्यूम मारून आलेला आहात आणि माझे डोळे बंद करतात, मला ओळखायला येणार नाहीये का बरं? तेव्हा तो म्हणत असतो, तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तेव्हा काव्या समोर हातात पाहते तर काय त्याच्या हातामध्ये रेड वेल्वेट पेस्ट्री असते आणि ती पाहिल्यानंतर इकडे आता पार्थ काव्याला फार आनंद होत असतो, कारण त्या रेड वेल्वेट पेस्ट्रीवरती असं लिहिलेलं असतं की विन म्हणजे तुम्ही, विन म्हणजे तुम्ही काहीतरी जिंकलात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला तिला दाखवून द्यायच्या असतात। आता ते पाहिल्यानंतर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, काय हे देशमुख म्हणजे अहो तुम्ही आज गाडी चालवलीत ना, मग तुम्ही पहिलं काहीतरी एक जिंकला आहात आयुष्यामध्ये म्हणून हे सेलिब्रेशन आहे। त्यावर काव्या म्हणत असते, खरंच पार्थ तुम्ही ना माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी घेता, हे सगळं पाहून होऊन मला ना फार आनंद होतो बरं का। आता तो म्हणत असतो, हो म्हणजे खरं तर आता मी नाही करणार तर कोण करणार, असं सुद्धा तो बोलतो। त्यावर काव्या म्हणत असते, खरं सांगू का देशमुख, असं नेहमीच म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, पण मी तुम्हाला सांगू का, माझ्या म्हणजेच माझ्या प्रत्येक गोष्टीच्या जिंकण्यामागे माझ्या ह्या गोडल्या नव्याचा हात आहे आणि त्यामुळे आता दोघेजण एकमेकांना पेस्ट्री भरवतात आणि एन्जॉय करत असतात। काव्या फार खुश असते, तिला असं वाटत असतं की पार तिची किती काळजी घेतोय। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता जो पार्थ आहे तो काव्याच हे पहिलं जिंकण सुद्धा सेलिब्रेट करतोय, तिला गाडी शिकवण्यासाठी एवढं मोटिवेट करतोय की काही विचारू नका आणि त्यामुळेच आता तिला पार्थवर खूप जास्त प्राऊड फील होत असतं। आता पार्थ म्हणत असतो, मग मला सांगा काव्या, जर मला एखादी गोष्ट कधी करावीशी नाही वाटली किंवा काही प्रॉब्लेम आला तर ही समजून सांगा की नाही। त्यावर काव्या म्हणत असते,
हो देशमुख नाही. तर कसं मग? तसंच काव्या, मग मला सांगा, तुम्हाला गाडी शिकायची आहे आणि तुम्ही उंच गाडी चालवावी, छान गाडी चालवावी, हे सगळं मला पण वाटतं ना. माझी बायकोसुद्धा तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहावी. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तिने जे काही करायचं आहे ते आवडीने करावं आणि त्यामध्ये तिला यश मिळावं, हेच माझं सुद्धा स्वप्न आहे. असं इथे आता तो बोलत असतो आणि तेव्हा काव्याला मात्र फारच जास्त आनंद झालेला असत. तेव्हा काव या म्हणत असते, वा देशमुख, तुम्ही तर खूपच पुढचे निघाला आहात. असं म्हणून आता दोघे जण एकमेकांशी बराच वेळ मिडनाईट पर्यंत गप्पा मारत तिथेच बसलेले असतात. आता काव्या म्हणत असते, आता खरं सांगू का, आपण लग्न केलं, लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी किती पटापट झाल्यात ना. म्हणजे बघा ना, आता रम्याच एकदा लग्न झालं ना तर सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. त्यावर तो म्हणत असतो, हो हो, आता रम्या कुठून आली, मध्येच नाही. म्हणजे बघा ना, आता तिच्यासाठी उद्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून म्हटलं. असं म्हणून आता पुन्हा एकदा दोघे जण ती राहिलेली पेस्ट्री एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, पण देशमुख, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, हा बोला ना, जाऊ देत आता ना, आपण उद्याच हे सगळं काही बोलूयात. असं म्हणून पुन्हा राहिलेली पेस्ट्री एन्जॉय करतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, अग नंदिनी, उठ उठ, लवकर उठ, काय करतेस? अगं झोपून कसं जमणार आहे? हे बघ, झोपून अजिबात जमणार नाहीये, कारण तुला एक गोष्ट माहिती का, एक्सरसाइज करायची आणि एक्सरसाइज नाही केली तर मग काय होईल, ह्या गोष्टी लक्षात येतात का तुझ्या? नंदिनी, उठ बरं, लवकर चल बरं. लवकर उठलीस का नंदिनी? असं म्हणून तो स्वतः उठतो, पण नंदिनी त्याच्या बाजूला नसते. आता इकडे जीवा विचार करतो, बापरे, नंदिनी नेमकी गेली कुठे असेल? काय झालं असेल हिला? काय मी बोलण्याला राग वगैरे आलाय की काय? आणि म्हणून ती निघून गेली की काय? असं म्हणून डोळे चोळतच खोलीच्या बाहेर येतो. आता खोलीच्या बाहेर जेव्हा येतो तेव्हा समोरच दृश्य पाहतो तर त्याला धक्काच बसतो. नंदिनी आता इकडे ट्रॅक सूटमध्ये एक्सरसाइज करत असते. ऑलमोस्ट तिचे 2 राऊंड झालेले असतात आणि तिसऱ्या राऊंडला 21, 22, 23, 24 आणि 25 अशा स्टेप तिने इथे कंटिन्यू केलेल्या असतात. आणि तेव्हा जीवासमोर पाहतो. जीवाला हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच मोठा धक्का इथे आता जीवाला बसत असतो. जीवा विचार करतो, हे सगळं काय आहे? नंदिनी, तू नंदिनी ब्री आहेस ना? तुला राग वगैरे नाही ना आला? काय झाले नंदिनी, तू खरं सांग, तू ब्री आहेस ना? त्यावर ती म्हणत असते, काय चाललंय जीवा, तुमचं मी ब्री आहे, मला काही एक झालं नाही. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, नाही नंदिनी, तरीसुद्धा मी तुला विचारतोय, तू ब्री आहेस ना? जीवा, हो मी ब्री आहे ना, मला काही झालेलं नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी म्हणत असते, खरं तर माझ्या नव्याची काळजी आणि त्या सर्व गोष्टी मला इथे सगळं काही समजलं आहे. म्हणजे माझ्या नव्याला माझ्यासोबत आयुष्य घालवायचे, त्याचबरोबर माझा हात हातात धरून ॲमेझॉनच्या जंगलामध्ये फिरायचं आहे. तर मग मी अशी शांत झोपून कशी राहणार आहे? त्यावर जीवा म्हणत असतो, म्हणजे रात्रीच बोलणं सगळं तू ऐकलंस? तेव्हा ती म्हणत असते, हो, मध्यरात्री तुमचा श्वास जरी थांबला ना तरीसुद्धा तो मला ऐकायला येतो. जीवा असं म्हटल्यानंतर आता जीवा मात्र नंदिनीसोबत फ्लर्ट करत असतो. तो म्हणत असतो, पण बाय द वे, तू या ड्रेसमध्ये खूप कमाल दिसतेस. हा त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्ही ट्रेनर आहात ना आणि एका स्टुडंट बरोबर फ्लर्टिंग करताय? तेवढ्यातच पार्थाने काव्या आलेले असतात. काव्या म्हणत असते, अग बाई, ताई, तू कशी गोड दिसतेस. बापरे, मी तर तुला ह्या ड्रेसमध्ये पहिल्यांदाच पाहते. बापरे नंदिनी ताई, तू किती कमाल दिसतेस, खरंच खूप छान दिसतेस. नंदिनी ताई, तू असं इकडे ती म्हणत असते तेव्हा पार्थसुद्धा, नंदिनी, तुम्ही ना ह्या ड्रेसमध्ये
फार कमाल दिसताय बर का. तुमचा हा लुक जो आहे ना तो खूपच कमाल दिसतोय. तेव्हा जीवा म्हणत असतो, मग दिसणारच ना, शेवटी बायको कोणाची आहे असं म्हटल्यानंतर आता पार्थ जीवाला म्हणत असतो, ए गप रे, तुझं काय मध्येच. त्यावर आता इकडे तुम्ही दोघे कुठे निघालात? वा म्हणजे लाँग ड्राईव्ह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बहुतेक तुम्ही निघालात वाटतं. त्यावर लगेच आता जी पार्थ म्हणत असतो, गपरे, लाँग ड्राईव्ह आणि वगैरे हे सगळं काय अजिबात नाही. लाँग ड्राईव्हला वगैरे नाही आम्ही तर आता गाडी शिकायला चाललोय ना. आम्ही गाडी शिकण्याची प्रॅक्टिस करतोय नात. यामुळे चाललेलो आहे असे इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, हो पण नंदिनी म्हणते, काव्या चाललीस खरी पण लवकर ये. हा म्हणजे त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे आज रम्याला बघायला पाहुणे येणार आहे. बघण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तू लवकर ये. तेव्हा काव्या म्हणत असते, हो लवकर येते, काहीही काळजी करू नकोस असं म्हणून दोघी जण निघून जातात. आता सगळ्यांच चहा नाश्ता वगैरे झालेला असतो आणि पाहुणे येण्याचा कार्यक्रम होत असतो. आता पाहुणे आलेले असतात. इथे आशाताईंनी सगळ्यांसाठी चहा नाश्ता हे सगळं काही आणलेलं असतं. आता सगळ्यांना चहा नाश्ता दिल्यानंतर इकडे दिनी आणि काव्या रम्याच्या खोलीत असतात तिला तयार करण्यासाठी. आता ह्या सगळेजण विचारत असतात, म्हणजे फॉर्मॅलिटीज म्हणून तुम्हाला येण्यासाठी त्रास झालाय का, ट्रॅफिक वगैरे तर नाही ना लागली, सगळं काही व्यवस्थित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ते एकमेकांना विचारत असतात. आणि त्यानंतर ते सांगत असतात, आता खरं तर हा जो विजय मतकरी आहे त्याच्या बिझनेसबद्दल, त्याचं प्रोफेशनल काय आहे याबद्दल विक्रम विचारतात. आणि विचारल्यानंतर ते म्हणत असतात, खरं तर म्हणजे हे तुमचं नाव आम्ही मार्केटमध्ये कधी ऐकलं नाहीये, म्हणजे ते सुद्धा एक आर्किटेक्ट आहे. आणि त्यानंतर इथे आता विजय म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, खरं पाहायला गेलं ना तर इकडे बाप दादांचा वारसा प्रत्येकालाच मिळतो असं नाहीये ना, म्हणजे माझं पण तसंच आहे. मला इकडे वारसा नाही मिळाला, पण मी माझंच मार्केटमध्ये नाव इथे तयार करण्याचं किंवा माझंच मार्केटमध्ये नाव इकडे मी ग्रोथ करण्याचं ठरवलेलं आहे. अच्छा, पण तुम्हाला जे असोसिएट माहीत आहे का ते नाव तुम्ही ऐकले का? त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, अरे हो, मी ते नाव बऱ्याचदा ऐकलेलं आहे. असं म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही त्याचे सर्वेसर्वा, तुम्ही त्याचे ओनर आहात का असं सुद्धा विचारण्यात येतं. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो मीच तो आहे. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इथे विजय म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर माझं प्रोफेशनल तेच आहे. त्यावर आता विजय म्हणत असतात, अच्छा, तुमच्या त्या कंपनीबरोबर आम्ही बॅच डील केल्यात आणि बरंच काही केलेलं आहे. असं म्हणून झाल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, अच्छा, हेच तेच आहे बघा बाबा. असं म्हणून झाल्यानंतर आता इकडे रम्या येत असते. आता रम्या आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि सगळेजण तिच्याकडे पाहिल्यानंतर विजय मात्र आता जागीच उठून उभा राहतो. तेव्हा जागीच उठून उभा राहिल्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे बस रम्या आलेली आहे. त्यावर तो म्हणत असतो, म्हणजे एक डायलॉग मारतो बरं का. तो म्हणतो, आता रम्या माझ्यासाठी एवढी छान अशी तयार होऊन आली आहे तर मग मी असा बसून कसं काय चालू शकतो, म्हणजे कमीत कमी मी तिच्यासाठी उठून उभा तर राहू शकतो की नाही. असं आता इकडे तो बोलतो. तास वेळेला आता कव्या रम्याला म्हणत असते, वा रम्या, काय मग पहिल्याच शब्दात विकेट पाडली त्याने, तुझी कसं वाटते तुला हे ऐकून. तेव्हा रम्या लाजत असते. आता रम्या लाजत असताना इकडे पार्थ म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे रम्या, ये असं म्हणून रम्या येते. आणि त्यानंतर विज्जच्या आईबाबांच्या ती पाया पडत असते. आता विज्जच्या आईबाबांच्या पाया पडल्यानंतर तिला ते दोघेजण आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर काव्या आणि नंदिनी तिथे बसतात. तर त्याचबरोबर आशीर्वाद घेऊन रम्यासुद्धा त्यांच्या बाजूला येऊन बसते. आता इकडे तुम्हाला जर आमच्या मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारू शकता. त्यावर विक्रम म्हणत असतात, वसुताई, खरं तर यांची फार मोठी कंपनी आहे बरं, म्हणजे
तुला जर काही प्रश्न विचारायचे असले तर बिनधास्त विचारू शकतात, तू विचार ब्र का. वसुताई, असं विक्रमच म्हणणं असतं. तेव्हा आता वसू म्हणत असते, खरं तर मला एक प्रश्न विचारायचाच आहे. खरं तर माझी ती शंका आहे, किंवा असं समजा की काहीची काळजी आहे. बोला ना, काय बोलायचं आहे. त्यावर वसू म्हणत असते, म्हणजे आमची रम्याना आतापर्यंत, म्हणजे लग्ना अगोदरसुद्धा ती इथे काम करतच आलेली आहे. मग तिने लग्नानंतर सुद्धा तिचे करिअर आणि त्याचबरोबर तिची आवड, तिचे काम तिने कंटिन्यू केलं तर चालेल ना. त्याच वेळेला आता इकडे विजची आई म्हणत असते, अहो चालेल ना म्हणून काय विचारताय. खरं तर रम्याला आम्ही आमची सून म्हणून नाही, तर एक मुलगी म्हणूनच आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहोत. मग मुलीच्या आवडीनिवडी आम्ही जपणार नाही असं कसं होईल ब्र. लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला जे काही करायचं आहे ते ती आनंदाने करू शकते. आता इकडे विक्रम म्हणत मिथून म्हणत असतात, ब्र मी काय म्हणतो, आता ह्या गप्पा वगैरे हे सगळं काही तर होतच राहील ना, पण माझं असं म्हणणं आहे की आता विजय आणि रम्या तुम्हा दोघांना एकमेकांशी काही बोलायचं असलं तर तुम्ही या ब्र. बोलून इथलं काही हे चालूच राहणार आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ऑफकोर्स, म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना थोडासा वेळ द्या. तुम्ही दोघे एकमेकांशी थोडसं बोला, आवडीनिवडी जाणून घ्या असं ते दोघे म्हणतात. तेवढ्या काव्या उठते आणि म्हणत असते, चला अग्रम्या, इथेच माझी आणि पारची खाली खोली आहे, तिथेच जा ना तू. असं म्हणून ब्र चला मीच तुम्हाला ना तिथपर्यंत नेऊन सोडते असं काव्या म्हणते. आणि त्यानंतर लगेच ती इथे रम्याला आणि त्याचबरोबर विजय ह्या दोघांनाही पारच्या खोलीमध्ये घेऊन जाते. आता इकडे नंदिनी आणि पार्थ या दोघांचं काहीतरी खुसूरखुस चालू आहे बर का. नंदिनी म्हणत असते, काय वाटतंय पार्थ तुम्हाला. त्यावर पार्थ म्हणत असतो, बघूया, बाहेर आल्यावर कळेल. आता इकडे हे दोघेजण काव्याच्या खोलीमध्ये जातात. रम्या काव्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिथे जो पार्थ आणि काव्याचा फोटो आहे त्याच फोटोकडे ती रागाने फार पाहत असते. तेव्हा विज्जचे सुद्धा लक्ष त्याच फोटोकडे जातं. विज्जचे लक्ष त्या फोटोकडे गेल्यानंतर आता तो रम्याला भानावर आणतो आणि म्हणत असतो, इट्स ओके रम्या. त्यावर रम्या म्हणत असते, हा ठीक, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ती म्हणते, नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आता इकडे तो म्हणत रम्या म्हणत असते, खरं तर असं खोलीमध्ये येऊन आपल्याला फारच काही बोलण्याची वगैरे काही गरज नव्हती म्हणा. तेव्हा तो म्हणतो, हो म्हणजे तसंही ह्या आपलं उत्तर ठरलेलंच आहे ना. म्हणजे हो, म्हणजे आपलं उत्तर ठरलेलं आहे. आपण अगोदरच एकमेकांना पसंत केले, आपण अगोदरच एकमेकांना इथे आता हे सुद्धा केलेलं आहे, म्हणजे होकार सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायची काही गरज नव्हती. तेव्हा रम्या म्हणत असते, पण विजय, ती माझी अट तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा विजय म्हणत असतो, हो अट लक्षात आहे ना. नाही कशी म्हणजे, लग्न आत्ताच एवढ्यात करायचं नाहीये. लग्नासाठी साधारण एक 7-8 महिन्याचा कालावधी हवाय. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हो ते आहे, पण ही अट तुझीच आहे असं तू सर्वांना सांगणार आहेस ना. त्यावर विजय म्हणत असतो, हो रम्या, मी असं सांगेल की ही अट माझीच आहे, पण आपण साखरपुडा वगैरे करून घेऊ शकतो ना. हो ते चालेल ना, त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण खरं तर इथे ही अट तुझीच आहे असं तू त्या सर्वांना सांग ब्र का. त्यावर तो म्हणत असतो, हो रम्या, मी तुझ्यासाठी मिसेस मतकरीसाठी एवढं तर करू शकतो की नाही. असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच रम्या थोडीशी लाजलेली असते आणि त्याच्याकडे पाहतच असते. त्यानंतर तो म्हणत असतो, अगं लाजू नकोस, काही एक हरकत नाहीये लाजण्याची. मग आता ही डील आपल्यामध्ये ये झालेली आहे असंच मी समजून ना मिसेस मतकरी. असं म्हटल्यानंतर पुन्हा रम्याला थोडासा राग आलेला असतो, पण तो ती चेहऱ्यावर दाखवत नसते. सतत तिला मिसेस मतकरी असंच बोलत आहे ना, त्यामुळे तिला थोडासा राग येत असतो. पण आता इकडे तो म्हणत असतो, तू काळजी करू नकोस रम्या, तुला पाहिजे ना त्याच पद्धतीने हे सगळं काही होईल. तुला पाहिजे त्याच पद्धतीने
मी बाहेर सर्वांना जाऊन सांगेल की मला इतक्यात लग्न करायचे नाही म्हणून. त्यावर ती म्हणत असते, हो तू अगदी हेच सर्वांना सांग. असं म्हटल्यानंतर आता दोघेजण एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि हात मिळवणी करता क्षणी आता तिथे काव्या आलेली असते. आता काव्या तिथे आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते, अरे काय करताय तुम्ही, हे आणखी किती आजच सगळं काही बोलून घेणार आहात का, चला. असं म्हणून आता रम्याच्या मनामध्ये विचार येतो, बापरे, हिने आमचं बोलणं ऐकलेलं तर नसेल ना, काय करायचं असं सुद्धा इकडे ती विचार करते. तेव्हा काव्या म्हणत असते, चला चला, आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की बहुतेक हिने ना आमचं बोलणं ऐकलेलं नाही. असं म्हणून पुन्हा आता ते तिघेजण बाहेर येतात. आता ते तिघेजण बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा इकडे गप्पांना सुरुवात झालेलीच असते. तर आता गप्पा छप्पा हे सगळं काही होतच असतं. मग आता रम्याला भेटून झालेला आहे ना विजय, मग आमची रम्या कशी वाटते, तुला आवडली का, बोल बाबा सांग लवकरच, म्हणजे तू तशी पसंती दिलीस ना तर पुढचं काहीतरी बोलता वगैरे येईल आपल्याला. असं म्हणून आता सगळेजण इथे विजयला विचारत असतात. आता त्याच वेळेला इकडे आपण पाहतो की जो काही विजय आहे तो म्हणत असतो, मला रम्या पसंत आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण रम्याला विचारा, तिला जर मी पसंत असेल तर. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही नाही, मला काही विचारायचं नाही. असं म्हटल्यानंतर सगळेजण आता हसायला लागलेले असतात. सगळ्यांनी आता इथे टाळ्या वाजवलेल्या असतात कारण विजयने काइंडली होकार दिलेला असतो. आता होकार दिल्यानंतर सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. तर आता इकडे म्हणजे यांनी पुढची स्टेप घेतलेली आहे ब्र का. खरंतर आता होकार दिलेला आहे म्हटल्यावर आपण गुरुजींना बोलावू. गुरुजींना बोलावून एक चांगला शुभ मुहूर्त काढूयात आणि त्यानंतर साखरपुडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खरंतर त्यांना आटपून घ्यायच्या असतात ब्र का. आणि त्यानंतरच ते आता पुढचं काही बोलणार असतात. ताई म्हणत असतात, काय मग काय, आपलीही आता सून करून घ्यायला तयार आहे. मग त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ हा धक्का लागल्यातच पार्थ विजयकडे पाहतो आणि त्याच वेळेला इकडे काव्या बाजूला उभी असते आणि काव्याला सुद्धा फारच इथे विजयच्या ह्या बोलण्यावर राग आलेला असतो की हा असा कसा बोलू शकतो की रम्याच्या अगोदर तुला जास्त घाई झाली म्हणून. आणि त्याचं ते खुनशी हसू आणि ते सगळं काही त्याच एकंदरीत बोलणं आणि ते हावभाव हे सगळं काही पाहिल्यानंतर पार्थला थोडंसं टेन्शन चाललेलं असतं. तर इकडे काव्या रागानेच पाहत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.